त्याच दृष्टीनं सागरचा हा पहिला कविता संग्रह आहे असं वाटत नाही, कारण इतक्या सकस जाणीवा यामध्ये आलेल्या आहेत. माती हिची ती भाषा शैली जी आहे की सागर हा औषधी विकणारा माणूस, खत बी बियाणे औषधीच्या त्याचं दुकान आहे. खऱ्या अर्थानं शेती माती आणि त्या शेतकऱ्यांच्या माणसाची त्याची न्याय झुकलेली आहे. दररोज त्याच्या काउंटरवर अनेक शेतकरी येतात, आपली व्यथा घेऊन येतात, त्याचे चेहरे हा सागर निहाळत असतो, त्याच्या व्यथा समजून घेत असतो आणि ह्या व्यथा कुठंतरी आत खोत त्याच्या रुतत गेलेल्या. आणि हा जो कविताचा आविष्कार आहे, ह्या कवितेचा आविष्कार सहज होत नसते. रला रंट लावलं म्हणजे कविता होत नाही. माझे गुरुवर्य या ठिकाणी बसलेले, त्यांनी वारंवार त्यांनी एक गोष्ट मला सांगतात की कुरुंदकरांची गोष्ट आहे की कविता कशी जन्माला येते. आदरणीय कदम सरांनी मला म्हटलेलं प्रत्येक वेळी की एखाद्या पाखरू जेव्हा चिंब भिजलेलं असतं, चिंब भिजलेलं पाखरू आपले पंख फडफडून कधी एकदा मोकळं व्हावं असं त्याला झालेलं असतं. जे आतमध्ये दडलेलं असतं ते मोकळं करण्याचं काम कवी करत असतो. आणि म्हणून ह्या ज्या सतत जाणीवा आहेत, ह्या जाणीवा सागरनं पेरलेल्या आहेत या कविता संग्रहात. कुठलीच अशी लबाड किंवा काहीतरी चार वर्तुळामध्ये लिहावी, कुणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्यानुसार आपण काहीतरी लिहित चाललो असं वाटणारी ही कविता अजिबात नाही. या कवितेमध्ये जे मुखपृष्ठ आहे ते अरविंद सेलार यांनी काढलेले. अरविंद सेलारचं मुखपृष्ठ आहे आणि आतमध्ये असलेल्या ज्या समर्पक असलेल्या कवितेला समर्पक असलेली जी रेखाटन आहे तो माझा अत्यंत जवळचा मित्र विष्णू थोरे यांनी लिहिले. तो चांदवडचा आहे, त्याच्याच परिसरातला तो आहे आणि म्हणून सकसतेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं हे पुस्तक तर आहेच. या पुस्तकाला पाठराखण पी विठ्ठल यांनी दिली. अत्यंत जबाबदारीने लिहिणारा आजच्या वर्तुळातला पी विठ्ठल नावाचा कवी आहे, समीक्षक आहे, की त्यानं याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे लिहिले की बघा की शेती मातीचं लिहिणारा सुमार पीक आलेले. आज आपण पाहतो कविता इतक्या, प्रत्येक जण उठलं की माझा बाप, माझा शेतकरी बाप, ऐका ना, आणि शेतकऱ्याच्या व्यथा दलाल या सगळ्यामध्ये गुंफत गेलेला हा भाग आपण सातत्याने पाहत आलेला. परंतु याचं वेगळेपण जे आहे, या कविता संघाचं जे वेगळेपण आहे ते मातीचा आवाज, आतला जो मातीचा आवाज आहे तो पुसल्या जाऊ नये ही भावना सागरनं सातत्याने जपली. मातीचं कढणं, मातीचं दुखणं त्यानं या कविता संग्रहात मांडले आणि कविता संग्रहातले सगळे जे शब्द आहेत ते आजच्या पिढीतले. खऱ्या अर्थानं त्यांना जाणीवपूर्वक त्याला लिहिता आलं असतं, चांदवडी बोलीमध्ये लिहिता आलं असतं, त्याला ग्रामीण शब्द त्याच्यात घालता आले असते, परंतु त्यानं कुठंही वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांनी आजच्या पिढीमध्ये जे बोलले जातात शब्द, तेच शब्द या कवितेमध्ये पेरण्याचं काम केलेलं आहे, जशाला तसं. म्हणून ही कविता जास्त जिवंत आपल्याला वाटते. शेती मातीचं कण, दुःख शोषितपण, नाही तर मातीचं थंडपणारं हृदय, मातीचा आतला आवाज पुसला जाऊ नये, तो उजागर व्हावा म्हणून हा कवी लिहितो आहे. सागरनं शेती माती आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातलं नातं आहे आणि म्हणून कविता जी आहे, ही जी कविता जी आहे की जागतिकीकरण जेव्हा आलं त्यावेळेस अनेक बदल शेती मातीमध्ये झाले, शेतकऱ्यांचं जीवनशैली बदलली. आजही मी पाहतो की जुन्याच पद्धतीनं, जुन्याच प्रकारच्या शेती मातीतल्या कविता वारंवार घासून लिहिणारे कवी आहेत. परंतु आजचं जे वास्तव आहे, आजचं जे मातीचं वास्तव आहे, ते मातीचं वास्तव सागरनं या कवितेमध्ये रेखाटलेलं आहे, म्हणून ते जास्त महत्वाचं वाटतं. आज सभोवतालची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याला भाष्य केलेलं आहे. आजूबाजूचा परिसर जो आहे त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी जी पिकं आहेत त्या पिकामध्ये द्राक्षाची शेती असेल, कांदा असेल, टमाटे असतील, या त्याचा घसरलेला बाजारभाव असेल, या बाजारभावाच्या अनुषंगाने त्यांना असंख्य कविता याच्यामध्ये लिहिलेल्या कविता आहेत. मातीचं हृदय पहा, या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची जर अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं की त्याची अर्पण पत्रिका जर आपण पाहिली
त्यांनी इतकी सुंदर अर्पण पत्रिका आहे. मुरमाड मातीतून आयुष्य, आमचं आयुष्य बागायती करणारे दगून आणा आणि गंगाई वारंवार वाहती ठेवणारे वडील संजय जाधव आणि चुलते अरुण जाधव आणि अंकुर नाना कुंभारा आणि तुकोबाच्या गाठी. तुकोबाशी या कवितेचं नातं जोडणारा हा कवी आहे. ज्या कवीच्या अंतकरणात आपल्या पूर्वजांची, ज्यांनी शेती मातीनं राबलेले, ज्या शेती मातीला राबलेले जे पूर्वज आहेत, ते पूर्वज, त्यांचे वडील, आजोबा, वडील सगळेच ऋण यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले की शेतीला अखंडपणे, आज आपण पाहतो की शेतीपासून सातत्याने दूर जाणारी माणसं आपण पाहत आलेली, आणि परंतु हा माणूस त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुकोबाच्या अभंगाला आपली कविता समर्पित करतो. हा खऱ्या अर्थानं तुकोबाशी नातं सांगणार आहे. हा एक व्यावसायिक आहे. खरं तर तुकाराम महाराज हे व्यावसायिक होते, सावकार होते, ऐका नाही, म्हणजे तुकोबाशी एक सागरचं नातं, या दृष्टीनेही आपण आपल्याला त्या दृष्टीनं पाहता येतं. त्यांनी त्यांच्या मनोगतातली कविता, मनोगत त्यांनी लिहिले नाही, मनोगतासाठी का, आता जशी त्यांनी कविता म्हटली, मनोगत देखील त्यांनी कवितेतूनच मांडले. त्यांच्या कवितेमधलं बघा की आतलं काळीज हळूच कापून पहा, आतलं काळीज, मातीचं आतलं काळीज हळूच कापून पहा, तुम्हाला काळजातील माती झालेली आढळेल. आयुष्यभर मातीत राबल्याचं मासाकडे खाऊन खाऊन शेवटी मातीच दाखवते आपला गुणधर्म, साऱ्या काही मातीत मिसळून. नाही नाही तिकडं जठराला हात लावू नका प्लीज. माझं बाळपण गोड आठवणी आणि काही भेगाळलेल्या जखमा उभा करा, त्यावर तसाच असू द्या स्निग्ध सर्दीचा मुलाखा. शेतकऱ्याच्या मुलाला, इथं बसलेले सरांची एक कविता मला अत्यंत आवडते, जगदीश कदम सरांची, की माझ्या बालपणासाठी छेडू नका म्हणतात. माझं शेतकऱ्याचं किंवा कुणब्याचं बालपण हे छेडू नका. कुरतडलेल्या, म्हणजे उंदरांनी कुरतडून टाकलेल्या आणि 1000 मुंग्यांचं बाळंतपण केलेल्या मुंग्या यांच्याशी नातं जसं असतं, नाहीतर कुणब्याच्या मुलाला त्याच्याविषयी छेडलं तर हा कुठला तरी गुन्हा ठरावा, अशा ओळी जगदीश कदम सरांनी लिहिल्या. त्या ओळीची या ठिकाणी मला आठवण या ठिकाणी झाली. संवेदना ओळखून हृदयाचं धडधड न कधीच बंद पडलंय, मोठालीवरच्या कापड सारखं, पण हृदय चिरताना नाकाला जरा रुमाल लावता का? हृदय चिरताना नाकाला जरा रुमाल लावता का? तुम्हाला वास येईल कदाचित पोटॅश आणि युरिया नाही तर सुपर फॉस्फेटचा. म्हणजे माती आतून किती विरघळत चाललेली आहे, मातीला किती वेदना होत आहे. एखाद्या रासायनिक गुणधर्माने आज आपण सेंद्रिय शेतीपासून खूप दूर चाललोय. जाणीवा नावाच्या कवितेवर या ठिकाणी जी कविता आहे त्या कवितेवर मी लिहिले नाही, कवितेच्या पानामध्ये लिहिले की माती इतक्या सगळ्या वेदना घेऊन वापरत असते. आज रासायनिक खतांचा एवढा मारा होतो, हा औषधी विकणारा माणूस खरं तर त्याच्या व्यवसायावर परिणाम व्हावा कविता लिहिले तर, का नाही? कारण खत टाकू नका, खताने काय होतं, औषधाने काय होतं, हा लिहिणारा कवी आहे. परंतु त्यांना हेही परिस्थिती जाणवलेली आहे की एखादा कवी, एखादा जर शेतकरी जर रासायनिक खत सोडून नैसर्गिक शेती करायला लागला तर जी हिरवळ, जी मुसमुसलेपण त्या खत टाकून आलेलं असतं, लोकांना दिखावा पाहिजे, तो दिखावा दिसणार नाही. आणि कुठलं तरी कुरूप झालेलं, जरासं वेगळं झालेलं, शेती मातीला औषध नसलेलं एखादं पीक जर बाजारात नेऊन विकायला लागलं तर त्याला कोणी भाव येणार नाही किंवा कोणी घेणार सुद्धा नाही. या जाणीवा देखील त्यांनी या कवितेमध्ये पेरण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. तुकडीकरण नावाचं एक कविता आहे, त्या कवितेत अत्यंत सुंदर पद्धतीनं त्याला या ठिकाणी मांडलंय. आज ही काळच आहे मातीमध्ये राबणारा, पिवळा झाला सोन्याने काळी माल विकणारा. तुकडीकरण झालं. या ठिकाणी नाटकात कोतापल्लीच्या राजधानीची आठवण होते की शेती मातीचं जेव्हा तुकडीकरण होतं तेव्हा किती व्यथा त्या ठिकाणी होत असतात काळजात एखाद्या शेतकऱ्याच्या. आणि तशा प्रकारची एक कविता देखील नवीला आहे, कथा आहे मातीची सावली नावाची.
स्टॅनली गोन्साल्विस यांनी लिहिलेली आहे की शेतीचं तुकडीकरण होते किंवा शेती जेव्हा प्लॉटिंग करायला लागतो आणि भडगाचं आहे की एकीकडं त्याला घर बांधलं जातं, जे जुनं घर पाडून नवीन घर बांधलं जातं, परंतु त्या ज्या वेदना होतात शेतकऱ्याला, माती विकल्याच्या ज्या वेदना होतात, पोरानं माती विकायला लावलेली आहे, मजबुरीनं बाप माती विकून टाकतो, पण असं असताना देखील ज्या वेदना आहेत त्या वेदना शेती मातीच्या यांना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. एक कविता या ठिकाणी आहे ऑडिट नावाची. शेतकरी बापाचं ऑडिट कशा पद्धतीने केलं जातं हे ऑडिट. असे शब्द बघा तुम्ही, वेगवेगळे शब्द जे आजच्या घडीला आहेत ते शब्द त्यांनी या ठिकाणी मांडले. जमलं नाही बापाला नफ्याचं समायोजन करणं, तरीही बाप सांगत असतो काळ्या मातीच्या भिगामधले नफ्या तोट्याचे दुबे. आणि त्याच्या अखेरीस ते म्हणतो की शेवटी त्याला माहित असते ऑडिट मधली नेमकी क्वेरी, माल जाणार बेभावा सांगायची होती चोरी. बघा शेतकऱ्याच्या वाट्याला आलेलं दुःख किती प्रखरतेनं हा कवी या ठिकाणी मांडतो. सुरेश शिंदेच्या कविता या ठिकाणी मला आढळतात की पाऊस माळावर पडो या मळ्यात, पाऊस माळावर पडो या मळ्यात पाणी त्यांच्या तळ्यात जाते, पाऊस माळावर पडो या मळ्यात पाणी त्यांच्या तळ्यात जाते, कोणत्याही वाऱ्यावर उफरली रास त्यांच्याच गळ्यात जाते. बाकी जगत की आयुष्य नापिकी, शेतकऱ्याचे लाईफ टाईम जन्मापासून लिकेच आहे, तुम्ही लटकून मरा नाही तर बुडून मरा मग सरकारने पॅकेज. अशा प्रकारच्या कविता पाणोपाणी या कविता संग्रहातून आलेल्या आपल्याला दिसतो. खरं तर पाळलेले तुकडे ह्युमिडिटी प्लॉट झाले स्क्वेअर फीट, मन स्क्वेअर फीट झाले. 2002 साली पहिल्या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यामध्ये मी उपस्थित होतो. महात्मा फुले शाळेमध्ये त्या एका हॉलमध्ये हा सोहळा घेण्यात आलेला होता. देवीदास कुलारी सर आलेले होते. त्या या रोहिणी वाकडे पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. त्यावेळेस देखील सरांनी हीच भावना मांडली होती की आजची संवेदनशीलता कुठेतरी बोथट चालली. आज भौतिक सुखाच्या मागे माणूस लागलेला आहे, प्रचंड भौतिक सुखाच्या मागे लागलेला आहे. उद्या कदाचित होईल या मुलांना मी सांगू इच्छितो की इतक्या झपाट्यानं विज्ञान वाढते की उद्याच्या काळामध्ये लोक सकाळी काय करतील, सकाळचा नाश्ता हा पृथ्वीवर करतील आणि दुपारचं जेवण हे चंद्रावर करायला लागतील. चंद्रावर दुपारचं जेवण करायला लागतील. इतका बदल होईल. इमारतीवर इमारती चढल्या जातील, परंतु चढल्या गेलेल्या इमारतीला कुठेही लिफ्ट राहणार नाही, पायऱ्या राहणार नाही, काहीच राहणार नाही. आणि म्हणून अशा वेळी एक माणूस ऑफिसला जायला निघालेला आहे. त्या काळात गाड्याला तबकड्या राहतील आणि तबकड्या अशा उडायला लागतील आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एका मजल्यावर ती तबकडी येऊन थांबल. 10वा मजला असेल, 15वा मजला असेल, 50वा मजला असेल. पण त्याच वेळी एक व्यक्ती ऑफिसला निघालेला आहे. अगदी 1 मिनिटात संपवतो मी. त्याच वेळी एक व्यक्ती ऑफिसला निघालेला आहे आणि त्याला लक्षात आलं की त्याची आई घरामध्ये मरण पावलेली. तर अशा वेळी तो आईचं प्रेत घेऊन जाणार नाही, आपलं ऑफिसचं शेड्यूल बदलणार नाही. येणाऱ्या काळात 50 वर्ष 100 वर्षाच्या काळाचं सांगायचं तो म्युन्सिपाल्टीला फोन करेल, प्रेत येऊन घेऊन जातील, त्याची राख आणून देतील, हा आपला ऑनलाईन पेमेंट करेल. जर अशा प्रकारची वैज्ञानिक प्रगती होत असेल तर संवेदना कुठं गेली, आणि अशी प्रगती होणार असेल तर ती कुणालाही नको. आणि ती गोष्ट संवेदनशील मनाची केवळ माणसाच्याच नाही, शेतकऱ्याचीच नाही, तर मातीची संवेदना देखील या संग्रहामध्ये सागरानं मांडलेली की मातीला देखील संवेदना होतात, मातीला देखील दुःख होतं. आणि सगळ्यात अशा काही चित्र त्यांना मांडलं की असं जरी असेल, माती दूषित झालेली असेल, रासायनिक विष पचवत असेल, पण तरी देखील जन्माला घालण्याचं जे कौशल्य आहे ते मातीनं आणखीनही काही केलेलं नाहीये, सोडलेलं नाही. ती माती आजही लोक उगवते, धान्य उगवते आहे. हे उगवण्याचं आशावादी चित्रण यांनी आपल्या या कविता संग्रहात मांडलेलं आहे. खरं तर खूप वेळ झालेला आहे, मी खूप तयारी केलेली आहे,
माझ्याकडे पाण्याच्या पाण्या भरू नये. मी अगदी किती म्हणलं तितकं या संग्रहावर बोलू शकतो एवढी तयारी मी केलेली आहे. कारण दरारात तसा होता काकाचा की विषय सोडून जायचं नाही आणि विषयाला धरून बोलायचं, काकाचा दरार असतो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांची एक कविता म्हणून या ठिकाणी थांबतो. सूट घेऊ नको रे फार वेळा. पुरावा नावाची कविता आहे. कोणत्या तरी वैज्ञानिक प्रयोगाने खुलून आले तिचे योगाने, भोगाच्या परिसीमा ओलांडत भोगताय तिला प्रत्येक नव्या केमिकलची नजर, अंगावरच्या हिरव्या अवयवातून उघडून पाहते ती स्वतःचं मरण, पण तिचं गर्भात असणंच पुरावा आहे माती जिवंत असल्याचा. तिचं गर्भात असणंच पुरावा आहे माती जिवंत असल्याचा. आणि त्या माती जिवंत आहे म्हणून येणारा आणि त्याचा पहिला कविता संग्रह इतका दर्जेदार असेल तर येणारा, कारण पहिला ह्याच्यामध्ये असंख्य चुका असतात आम्हाला त्याच्या जाणीवा आहेत की तरी देखील ह्या इतर सुंदर असतात. त्याला मी शुभेच्छा देतो या कविता संग्रहावर तिथं बोलण्यासाठी मला पाचारण केलं. माझं माहेर मी मानतो, कारण माझी सुरुवात याच भूमीतून झाली आणि फुले शाळेला मी माझं माहेर मानत आलेलं आहे. आणि म्हणून इथं आलं की जरा असं फार आनंददायी असं वाटायला लागतं सातत्याने. आणि सर या ठिकाणी बसलेले आहेत, अध्यक्ष साहेब आमचे बसलेले, एका संस्थेचे अध्यक्ष, शाळेचे अध्यक्ष आणि अध्यक्षासमोर खरं तर कवीनं बोलावं आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा ही देखील एक मोलाचीच गोष्ट मी मानतो. की हल्ली अलीकडच्या काळामध्ये संस्था चालक तसेही राहिले नाहीत आणि शिकवणारे शिक्षकही तसे राहिलेले नाही. म्हणून मला या गोष्टीचा या ठिकाणी अभिमान वाटतो. या ठिकाणी मला बोलण्यासाठी काकांनी पाचारण केले, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि